केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भान या लघुपटाच्या पोस्टरचं प्रकाशन. सेंद्रिय शेती आणि सामाजिक आशयावरील भान गावोगावी दाखवावा. केंद्रीय मंत्री रामदास आठवले. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या सामाजिक आशयाच्या भान या मराठी लघुपटाच्या पोस्टरचे प्रकाशन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सांगलीत करण्यात आलेलं आहे. रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केला जावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीची गरज असून याच उद्देशाने सांगली जिल्ह्याचे सुपुत्र डॉक्टर दिगंबर कोरे यांनी सेंद्रिय शेती आणि सामाजिक आशयावर बनवलेला भान हा चित्रपट गावोगावी दाखवावा असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. यावेळी आमदार सुधीर गाडगे, आमदार सुरेश भाऊ खाडे, RPIचे प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, युवा जिल्हाध्यक्ष श्वेतभैया कांबळे, भानचे निर्माता डॉक्टर दिगंबर कोरे, लेखक दिग्दर्शक मंगेश पुजारी, छायाचित्रण प्रमुख इंद्रजीत सुतार, संकलक राहुल गुरव, संगीत आणि ध्वनी संयोजक केदार कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख रवींद्र कांबळे, राजेंद्र कांबळे, कलाकार आणि तांत्रिक टीम उपस्थित होती. भान हा चित्रपट आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक विषयाला स्पर्श करणारा आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी प्रोत्साहित करणे, रासायनिक शेतीचे मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम दाखवणे आणि भारतीय जीवन पद्धतीत देशी गाईचे महत्त्व अधोरेखित करणे हा चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे. भान या चित्रपटाचे निर्माते डॉक्टर दिगंबर कोरे, लेखक दिग्दर्शक मंगेश पुजारी, DOP इंद्रजीत सुतार, संकलक राहुल गुरव, संगीत आणि ध्वनी संयोजन केदार कुलकर्णी, बालकलाकार सुदर्शन कोरे, प्रतीक्षा कांबळे, प्रसिद्धी प्रमुख रवींद्र कांबळे, कलाकार आणि तांत्रिक टीम यांनी मोठ्या परिश्रमातून भान हा लघुपट बनवला आहे. दिगंबर कोरे मिरज. दिगंबर कोरे हे सांगलीचे शेतकरी आहे आणि ऑर्गॅनिक शेती आहे. ही ऑर्गॅनिक शेती आहे ती ऑर्गॅनिक शेती ही रोगमुक्त असते. ऑर्गॅनिक शेतीच्या माध्यमातून जे धान्य तयार होतं त्या धान्याच्या माध्यमातून कुठलाही रोग किंवा कुठल्याही अडचणी होत नाही आहेत. अलीकडे जे युरिया आहे किंवा इतर जे काही खतं आहे त्या खतांचा वापर करू जी शेती तयार होते किंवा जे धान्य निघतं ते धान्य तेवढं शक्तिशाली नसते. त्यामुळे ऑर्गॅनिक शेतीकडे सर्वांनी आपलं लक्ष वेधलं पाहिजे आणि आपले कोरे जे आहे त्याने हा प्रयत्न केलेला आहे. आज माझ्या हस्ते ऑर्गॅनिक शेती करा हे आवाहन करण्यासाठी त्यांनी एक पोर्टल त्यांनी लघुपट त्यांनी जो लघुपट आहे हा लघुपट त्यांनी केलेला आहे आणि त्या लघुपटाच्या माध्यमातून हा लघुपट गावागावामध्ये दाखवला तर लोकांना ऑर्गॅनिक शेतीचं महत्त्व करणार आहे. त्यामुळं ऑर्गॅनिक शेती करा असं मी सांगली जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो. नमस्कार, प्रणाम, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. चला.